कालच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये आपण बघितलं होतं की आपल्या प्रिय व्यक्तीकडून किंवा प्रिय वस्तूने आपल्याला दुःख होतं, पीडा होते, व्यथा होतात. कालचं आपण ते बघितलं होतं की राजा बिंबिसाराला ही मल्लिका समजावून सांगते की आपल्या प्रिय व्यक्तीपासूनच आपल्याला दुःख होतं, म्हणून कुठल्याही प्रिय गोष्टीमध्ये, म्हणून बुद्धाचा त्याच्या वारसा हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्ती असता कामा नये. ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आसक्ती ठेवाल, आणि साधारणतः आपल्या भौतिक जीवनामध्ये आपल्या प्रिय वस्तूमध्येच आपली जास्त आसक्ती असते, आणि म्हणून ती प्रिय व्यक्ती आपल्याला जास्त दुःख देते, जास्त पीडा देते. इतका आपण कालचा प्रकरण बघितलं होतं. आज बघू आपण गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा. याच्यामध्ये काय आहे ते बघू आपण. एकदा बुद्ध भग्नदेशी भेस कलावतीत सुमोर पर्वतावरील मृग उपवनात राहत होते. राजकुमार बोधीचा पद्म नामक प्रसाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता, पण त्यात श्रमण ब्राह्मणाचे किंवा कुण्या दुसऱ्याचे वास्तव्य झाले नव्हते. राजकुमाराने संकेतपुत्त नामक ब्राह्मणाला सांगितले, तथागताकडे जा, माझ्यातर्फे त्यांना वंदन कर, त्यांचे कुशल वृत्त विचार आणि भिक्खू संघासहित त्यांना माझे भोजनाचे आमंत्रण दे. निमंत्रण बुद्धांना दिले गेले. मौनाद्वारे त्यांनी त्याला मान्यता दर्शवली आणि ते वृत्त राजकुमाराला निवेदन केले गेले. रात्र झाल्यावर राजकुमाराने आपला पद्म नावाच्या प्रसादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रसादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता झाल्याने वर्तमान बुद्धास कळविण्यास त्या तरुण ब्राह्मणास सांगितले. तसे केल्यावर लवकरच तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रसादापाशी आले. तिथे दरवाजापाशी राजकुमार आणि त्याची प्रतीक्षा करीत उभा होता. तथागत येताना पाहून राजकुमार त्यांना सामोरा गेला आणि अभिवादन करून त्यांना परिवारासह प्रसादाकडे परतला. पायऱ्याच्या पायथ्याशी तथागत निशब्दपणे उभे राहिले. राजकुमार बोलला, तथागताने बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी. कृपा करून तथागताने माझ्या विनंतीप्रमाणे करावे, म्हणजे ते मला चिरकाल हितावं होईल. पण तथागत निशब्दपणे उभे राहिले. पुन्हा एकदा राजकुमाराने त्यांना विनंती केली, तरी तथागत स्तब्धच उभे राहिले. तिसऱ्यांदा त्याने विनंती केली आणि मग तथागताने आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला. अडचण काय होती ते आनंद समजला आणि त्याने पायऱ्यावरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे त्याने सांगितले. आपल्या अनुयायाचा विचार करता तथागत त्या वस्त्रावर पाय ठेवतील असे शक्य नव्हते. राजकुमाराने ते वस्त्राच्छादन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रसादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास सांगितले. तथागत भिक्खू संघासहित पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर स्थानापन्न झाले. राजकुमाराने आपण स्वतः तथागताने भिक्खू संघासहितचे भोजन वाढले. तथागताचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूस आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला, भगवान, मला वाटते की सुखद साधनांनी नव्हे तर अप्रिय साधनांनीच खरं कल्याण प्राप्त केले पाहिजे. तथागत म्हणाले, राजकुमारा, फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते. त्यावेळी मी अगदी तरुण होतो. माझे केस काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहरात माता पित्याच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केश व दाढी कापून पीतवस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून ग्रहहीन संन्यास पत्करला. सत्यान्वेषण करण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता. पण आता माझे मन निराळे झाले. जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखाचा नाश कसा करावा हे त्याला समजेल. राजकुमार बोलला, किती अद्भुत हा धम्म, किती अद्भुत या धम्माचे स्पष्टीकरण, हे समजण्यास किती सुलभ. तेव्हा तरुण ब्राह्मण संकेतपुत्र राजकुमारांना म्हणाला, राजकुमार, आपण हे मान्य केलेच खरे, पण आपण बुद्ध धम्म आणि संघ याचा आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शविली नाही. असे म्हणू नकोस मित्रा, असे म्हणू नकोस. राजकुमार बोलला, कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी बुद्ध कोसंबीच्या घोषितारामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ एका बाजूस बसली. ती त्याला म्हणाली की पुत्र अथवा कन्या, जो काही गर्भ माझ्या उदरात ह्या क्षणी आहे तो आझाद गर्भ बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे. बुद्धाने अनुग्रह करून त्या गर्भाला यावजीव आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे
आणखी एकदा बुद्ध या भग्ग देशात सुकुमार पर्वतावरील भोकलवनात राहत होते. माझ्या दाईने मला त्यावेळी तथागताकडे नेले आणि त्यांच्या समोर उभी राहून ती म्हणाली, हा राजकुमार बोधी बुद्ध धर्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे. आता मी स्वतः तिसऱ्या वेळी आश्रय स्वीकारत आहे आणि तथागतांना विनंती करत आहे की मला यावजी उपासक म्हणून स्वीकृती द्यावी. आता आपण बघितलं की याचं नाव आहे गर्भवती मातेची तीव्र इच्छा आणि हा बोधी राजकुमार आहे. भगवान बुद्धाला निमंत्रण, यातले 2-3 उपदेश काय आहेत आता हे मी वाचलं, तुमच्या लक्षात आले की नाही आले, पण याच्यातले 2-3 उपदेश आहे की जेव्हा हा बोधी राजकुमार भगवान बुद्धाला निमंत्रण देतो, भगवान बुद्ध त्याचं निमंत्रण स्वीकारतात आणि जेव्हा राजवाड्यामध्ये येतात तेव्हा राजवाड्यामध्ये भगवान बुद्धाकरता त्यांनी पायघड्या अंथरलेल्या असतात आणि भगवान बुद्ध उभे राहतात तिथेच, ते काही वर जात नाहीत, त्या पायघड्यावर पाय देत नाहीत. आणि तो राजकुमार विनंती करतो की 2दा-3दा विनंती करतो आणि त्यावेळेस मग भगवान बुद्ध आनंदाकडे बघतात आणि मग त्या आनंदाच्या लक्षात येते ती गोष्ट की भगवान बुद्धाकरता ज्या पायघड्या, म्हणजे मृदू आसन म्हणता येईल त्याला, की तलम आसन टाकलेलं असतं. आता बी तुम्ही गेलात तर काय करता, तुम्ही भिक्षू संघ आला की फुलं टाकता की नाही, फुलं टाकता, पाय धुता. त्यावेळेस भगवान बुद्धांनी पायघड्या नाकारल्या होत्या. का नाकारल्या होत्या तर पुढे प्रवचनामध्ये येते की जेव्हा भगवान बुद्ध आपलं भोजन आटोपून बसतात तेव्हा तो राजपुत्र त्यांना म्हणतो की तुमचं आणि माझं विचार एक आहे. मलाही असं वाटतं की माणसाला कुठल्याही दुःखीच गोष्टीपासूनच फायदा होईल. तो लिहितो तर भगवान बुद्ध म्हणतात, हा जोपर्यंत मला बोधी प्राप्त नव्हती झाली तोपर्यंत मलाही तसंच वाटत होतं आणि तसं वाटत होतं म्हणून मी माझ्या आई बापाचा विरोध पत्करून मी जवान असतानाही डोक्याचं मुंडन केलं, काशाय वस्त्र परिधान केलं आणि त्यांचा विरोध न जुमानता मी निघून गेलो. बघा किती स्पष्ट याच्यात त्यांनी हे केलेलं आहे की भगवान बुद्ध संबोधीच्या मार्गाची कसा खुलासा करतात की त्यावेळेस मला तसं वाटत होतं की शरीराला त्रास दिला किंवा अप्रिय वस्तू हे केली तर माणसाला फायदा होतो किंवा बोधी प्राप्त होते, त्यावेळेस मला वाटत होतं. परंतु 6 वर्ष मी हे सगळं केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या गोष्टीपासून तसं काही फायदा होत नाही. शरीराला त्रास दिल्यापेक्षा किंवा सगळ्या गोष्टी, त्यावेळेस त्यांनी सगळी तपश्चर्याच केली होती ना की अशा याने काही फायदा होत नाही. तुझ्या विचाराशी मी तेव्हा सहमत होतो, पण आता तसं नाहीये. कारण आता तुम्ही आचरण आणि धम्माच्या आचरणानुसार, म्हणून बुद्ध मार्ग सांगताना बुद्धाने कधी कंपल्शन केलंय का सगळ्याला की जर तुम्हाला बोधी प्राप्त करायची तर माझ्यासारखे 6 वर्ष तपश्चर्या करावं लागेल असं कुठेतरी बुद्धाने म्हटलंय का? नाही. बुद्धाने सांगितलं की मला त्याचा अनुभव आलाय म्हणून मी सांगतो की आता तसं करायची काही गरज नाही. तसं केलं तर काही साध्य होत नाही. कुठपर्यंत माझी धारणा होती की जोपर्यंत मला संबोधी प्राप्त झाली नव्हती. आणि म्हणून एका ठिकाणी एक तत्वज्ञ लिहितो की भगवान बुद्धाला यशोधरेने विचारलं की तुम्हाला बोधी प्राप्त झाली, तुम्ही 6 वर्ष तपश्चर्या केली, काही भेटलं नाही, शेवटी तुम्ही तुमचा संकल्प करून बोधी वृक्षाखाली अधिष्ठान केलं आणि जेव्हा एक चित्त बसलात तेव्हा तुम्हाला बोधी प्राप्त झाली, तर तुम्हाला या राजवाड्यात नसतं करता आली का? प्रश्न आहे की नाही? तिथेच जायची काही गरज होती का? ते अधिष्ठान मानून तो संकल्प करून तुम्ही राजमहालामध्येही बसू शकला असतात ना. हे त्रिपिटकात नाही. एका तत्ववेत्याचा हा प्रश्न आहे की यशोधरेने जर असं विचारलं असतं तर, आणि तोच उत्तर देतो की भगवान बुद्धांनी उत्तर दिलं असतं की हे माहिती व्हायाकरता पण मला तिथे जावं लागेल. त्याचं हे उत्तर आहे की भगवान बुद्ध काय म्हणतात की तेव्हा मलाही वाटत होतं की सगळ्या शरीराला यातना दिल्या आणि हे केलं तर माणसाला बोधी प्राप्त होते, पण तो माझा भ्रम होता. परंतु हे माहिती व्हायाकरता 6 वर्ष त्यांना करावं लागलं. जर त्यांनी केलं नसतं तर त्यांना माहिती झालं असतं का? म्हणून ते सांगतात. म्हणून बुद्ध धर्माच्या काही काही कल्पना एवढ्या ह्या अति गहन आहेत, त्या डोक्याच्या वर येऊन जाणाऱ्या असतात. आणि म्हणून त्या तत्ववेत्याने यशोधरेच्या तोंडी दिलं ते की भगवंत तुम्हाला जर जायचंच होतं की बोधी प्राप्त जर तुम्हाला कुठल्याही तपश्चर्येने नाही झाली तर ते साधुष्ठान तुम्ही राजवाड्यातही करू शकत होता ना.
आणि तोच परत उत्तर देतो भगवंताच्या की हा, हे माहिती होण्याकरताही मला ते करावं लागलं. आता माहिती झालं म्हणून मी सगळ्याला सांगतोय की ते करायची गरज नाही. म्हणून भगवान बुद्ध सांगतात त्याला की राजपुत्राला की तेव्हा मलाही तसंच वाटत होतं की दुःखानेच प्राप्त होऊ शकतं, सुखाने नाही. म्हणून ह्या घड्या पायघड्या मी त्याच्यामुळे नाही नाकारल्या. तर मी कशामुळे नाकारल्या? कारण बुद्ध हे अग्र आहेत. कधी तुम्ही लक्षात घ्या, अग्र कोणाला म्हणतात की जर समजा आपला बाप, शक्यतो अनुकरण आपण आपल्या वडिलाचंच करत असतो की नाही. घरामध्ये कुठलीही गोष्ट जेव्हा लहान मुलगा असतो तो वडिलाकडे बघत असतो की वडील काय करतात आणि त्यांचं तो अनुकरण करत असतो. तसं भगवान बुद्ध म्हणतात की मी अग्र आहे आणि मी जर हे स्वीकारलं तर मग बाकीचा सगळा संघ तेच करत राहील. ते करू नये म्हणून ते आनंदाकडे बघतात की आनंदा हे करू नये. याच्यात वाक्य त्यांनी काय दिलंय की संघाकरता त्यांनी ते नाकारलेलं आहे की संघही ह्या गोष्टी करेल, कारण मी सम्यक संबुद्ध आहे. बाकीचे सम्यक संबुद्ध आहेत का? कारण हेच उत्तर त्यांनी जेव्हा ते कपिल वस्तूला जातात आणि जेव्हा ते यशोधरेच्या महालात जातात तेव्हा ते सोबतच्या भिक्षूला सांगतात की तू माझ्या सोबत राहा, कारण मी सम्यक संबुद्ध आहे. यशोधरे आहे का? आणि तिला अडवूही नको. काय सांगतात ते? तिला अडवूही नको, कारण 6 वर्ष तिने खूप भोगलेलं आहे. एखाद्या वेळेस ती सम्यक संबुद्धाला स्पर्शही करेल, तर तू अडवू नको. ते तिची चूक नाही, कारण ती सम्यक संबुद्ध नाही. आता सध्या ती वेगळ्या गर्तेत आहे. म्हणजे भगवान बुद्ध दोन्ही बाजूचा विचार करून सांगतात. जसं आता जर आपण बघितलं की एखादा ड्रायव्हर असतो, तो खूप परफेक्ट आहे. तो स्वतः म्हणतो माझ्या हातून ऍक्सिडेंट होणारच नाही. अरे पण पुढचा चालवणारा परफेक्ट नाही ना, असतो का? कारण कुठला तरी एक परफेक्ट नसतो म्हणून ऍक्सिडेंट होतो. बुद्धही तेच सांगतात की मी सम्यक संबुद्ध आहे, पण बाकीचे सम्यक संबुद्ध आहेत का? म्हणून त्यांच्याकडून आगळीक होऊ शकते. तसंच इथं त्यांनी त्या राजपुत्रालाही सांगितलं. आणि दुसरी कथा काय सांगतात ते की त्याचा ब्राह्मण सांगतो त्याला की तू बुद्धाचं हे सगळं तत्वज्ञान तर मान्यच केलं, पण तू शरण नाही गेलास. तर तो सांगतो मी आता शरण नाही गेलो. जेव्हा मी आईच्या पोटात होतो, गर्भवती होतो, तेव्हा माझ्या आईने, मी पोटात असताना ती तथागताकडे गेली होती आणि तथागताला विनंती केली होती की माझ्या गर्भामध्ये मुलगा असो चाहे मुलगी असो, त्यांना तुम्ही शरण स्थान द्या, म्हणजे त्याचा स्वीकार करा बुद्ध आणि धम्म संघाचा. म्हणून कधी आपण जे गर्भमंगल करतो की नाही, याच्या पाठीमागचं कारण ते आहे. तुम्हाला जर उदाहरण दिला की गर्भामध्ये असं नाही, उपाली भंतेजीची तर त्रिपिटकामध्ये कथा आहे की ते 10 महिने राहिले आणि त्यांनी गर्भाशयातच त्यांना आवाज. आजही आपण गर्भमंगल का करतो? तर मातेकडून, आता तुम्ही बोलता बोलता कधी म्हणत असतात की नाही, आईशी बाळाशी नाळ जोडलेली असते. आजही जर बाळ जन्माला आलं ते जास्तच रडायला लागलं, ते कोणाजवळच राहत नाही, पण आईने त्याला जर छातीशी धरलं तर मग मात्र ते शांत होतं. कारण याच्या पाठीमागं वैज्ञानिक कारण काय आहे की गर्भाशयामध्ये आईचे ठोके त्याच्या ओळखीचे असतात, हृदयाचे ठोके त्या बाळाच्या ओळखीचे असतात. म्हणून त्या आईने छातीशी धरलं की ते शांत बसतं, कारण त्याच्या ते ठोके ओळखीचे असतात. दुसरं कोणीही घ्या, त्याला ते ओळखत नाही. म्हणून कधी कधी लहान मुलांनाही स्पर्श ही जाणीव असते त्यांना. आईचा स्पर्श, बापाचा स्पर्श हे लहान बाळाला कळतो. म्हणून कधी जर तुम्ही कधी बकरीचे पिल्ले बघितलेत का? जर बकऱ्या तिकडून येत असेल आणि इकडून ते पिल्ले सोडा, आपल्याला ओळखायला नाही येणार कुठल्या बकरीचं कुठलं पिल्लू आहे, पण ती बकरी बरोबर स्पर्शाने ओळखते की माझं पिल्लू कुठलं आहे, कारण ते मुक्या जीवाला. आपण तर चालती बोलती जनावर आहे. म्हणून इथे सांगतात की मी आईच्या गर्भात होतो तेव्हा एकदा गेलो आणि मला एकदा दाईने बोटाला धरून विहारामध्ये नेलं होतं आणि तेव्हा मला बोलता येत नव्हतं. तेव्हा पण दाईने सांगितलं की मी याला विहारामध्ये घेऊन आलात, याला बुद्ध धम्म संघ याचं शरण द्या. आणि आज 3ऱ्या वेळेस मी आलो. तर ब्राह्मणा तू कसं म्हणतोस की मी यांना शरण गेलो नाही? म्हणून इथे की तो बुद्ध राजपुत्र भगवान बुद्धाचा चाहता आहे किंवा भगवान बुद्धाचा समर्थक आहे, आपण याच्यामध्ये म्हटलं. दुसरं आहे केनियाचं स्वागत. आपण येथे सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो 3 वेदात पारंगत होता. कथे व्याख्यासहित कर्मकांडाचा पंडित, शब्दशास्त्र व उत्पत्तीशास्त्राचा तज्ज्ञ व 5वी विद्या जो इतिहास
त्यात निष्णांत होता. तो व्याकरण जाणत असे, कूटशास्त्र तसेच महापुरुषाची लक्षणे ओळखणे यातही तज्ज्ञ होता. त्याच्यापाशी 300 तरुण ब्राह्मण होते, ज्यांना वेदमंत्र शिकवत केनीय नावाचा अग्निपूजक ब्राह्मण या सेलचा अनुयायी होता. आपल्या 300 शिष्यासह सेल त्याच्याकडे गेला. त्यावेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यग्र होते व स्वतः केनीय मेजवानी खास व्यवस्था करण्यात गुंतला होता. ते पाहताच ब्राह्मण केनियाला म्हणाला, सर्व काय चालले? ही विवाह भोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता? मगध नरेश बिंबिसार सहपरिवार भोजनास येणार आहेत की काय? सेल ही विवाह भोजनाची तयारी नाही की राजाच्या मेजवानीची नाही, पण मी एक मोठा यज्ञ आयोजिला आहे. कारण श्रमण गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत 1250 भिक्खूसह आपण येथे आले आहेत. श्रमण गौतमाच्या बाबतीत अशी कीर्ती प्रसूत आहे, ते सम्यक संबुद्ध आहेत. त्यांनाच भिक्खू संघासह मी भोजनास निमंत्रण केले आहे. ही जी मेजवानी सिद्धता दिसते ती त्यांच्यासाठी आहे. सेल म्हणाला, केनिय, तू त्यांचा सम्यक संबुद्ध असं संबोधलेस काय? हो. केनिय म्हणाला, केनिय, तू खरेखरेच असे म्हणालास? होय, मी तसे म्हणालो आहे. केनिय, आता त्रिपिटकामध्ये याची कथा खूप मोठी आहे. केनिय ब्राह्मण निमंत्रण देतात भगवान बुद्धांना, भगवान बुद्ध येतात आणि त्याची एवढी मोठी अशी असते की आता आपण एखाद्याच्या घरी लग्न असलं तर कशी हे असते, बायका स्वयंपाक करतात, कुणी हे करतात, ते करतात, म्हणजे धामधूम असते. तसं हा ब्राह्मण बघतोय की एवढी सिद्धता हा केनिय कोणाची करतोय आणि त्याला विचारतो की तुझ्याकडे काय राजा येणार आहे का परिवारासह? एवढी काय तू व्यवस्था केली? त्यावेळेस तो म्हणतो, राजा नाही येणार माझ्याकडे, तर भगवान बुद्ध येणार आहेत आणि ते सम्यक संबुद्ध आहेत. बाबासाहेबांनी एक छोटस इथं हे घेतलंय, परंतु त्या कथेमध्ये सम्यक संबुद्धाचा अर्थ हा केनिय त्या ब्राह्मणाला समजावून सांगतो. म्हणजे तेच मग परत धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये जे सांगितलंय 4 आर्य सत्य हे ते सगळं ही गोष्ट सांगतो. आणि मग तो ब्राह्मण तिथे खूप चकित होतो की सम्यक संबुद्ध जन्माला आलेले आहेत आणि ते केनियाकडे भोजनास येत आहेत. त्याच्यानंतर राजा प्रसेनजिताची सुट्टी. एकदा बुद्ध श्रावस्तीत अनाथपिंडकाच्या जेतवन रामात राहत होते. त्यावेळी कौशल नरेश प्रसेनजित एका लुटूपुटूच्या युद्धात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परतला होता. उद्यानाजवळ पोहोचल्यावर तो तिथे वळला. जिथपर्यंत रथ जाऊन शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायाने उद्यानात चालत गेला. त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेत शतपावली करीत होते. कौशल नरेश प्रसेनजित त्या भिक्खूकडे गेला आणि म्हणाला, बनते, ह्या समयी अहर्थ सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत? मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो. महाराज, त्यांचा निवास पलीकडे आहे, दरवाजा बंद आहे. आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा, व्हरांड्यात प्रवेश करा, खाकरल्यासारखे करा व दरवाजाची कडी वाजवा. तथागत दरवाजा उघडतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजित त्या निवासात गेला, खाकरला व त्यांनी दरवाजाची कडी वाजवली. तथागतांनी दार उघडले. मग प्रसेनजिताने निवासात प्रवेश केला आणि तथागताला त्याने शीर्षाष्टांग वंदन केले. त्यांच्या पदकमलाने हाताने ते स्पर्शिले आणि आपल्या आगमनाची सूचना दिली. भगवान, मी कौशल नरेश प्रसेनजित आलो आहे. बुद्धाने विचारले, पण महाराज, हा देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ मानवतेने ह्या देहात भावपूर्ण वंदन करीत आहात? हाही पॅराग्राफ खूप छोटा घेतलाय, पण याच्या पाठीमागे की प्रसेनजित राजा भगवान बुद्धाला जेव्हा पहिल्या वेळेस भेटायला जातो ते कुठल्या तरी युद्धाहून आलेले असतात. आता इथं ट्रान्सलेशन लुटूपुटीची लढाई म्हटली, ऍक्च्युली तसं त्यांनी स्मॉल बॅटल म्हटलेले. बाबासाहेबांनी इंग्लिशमध्ये काय म्हटलेले? स्मॉल बॅटल, म्हणजे एक छोटीशी लढाई करून ते आलेला असतो. इथं ट्रान्सलेशन करताना त्यांनी लुटूपुटू म्हटलंय. आता लुटूपुटूची म्हणजे खोटा अर्थ होतो त्याचा. म्हणून मी सांगितलं की कधी कधी ट्रान्सलेशन करताना किंवा त्याचं भाषांतर करताना बऱ्याचशा चुका होतात आणि मग आपण तशाच वाचतो. ऍक्च्युली बाबासाहेबांनी जो इंग्लिशमध्ये ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये स्मॉल बॅटल म्हटले, त्याने एक छोटीशी लढाई करून तो येत असतो. आता लढाई म्हटल्यावर मग ती छोटी मोठी असली तरी ते होते, परंतु ट्रान्सलेशन मध्ये इथं लुटूपुटूची म्हटली त्यांनी. ट्रान्सलेशन कर म्हणजे एक छोटीशी लढाई करून प्रसेनजित राजा येत असतो आणि त्यांना कळतं की सम्यक संबुद्ध इथंच उतरलेले आहेत. तर तो भिक्षूला विचारतो की मला सम्यक संबुद्धांना भेटायचंय. काय असतं की आता समजा आता जरी आपण आलो विहारामध्ये, घ्या इथेच तुम्ही श्रावस्तीमध्ये आला आणि ज्ञान रक्षित आमचे मोठे भंतीजी आहेत. कोणी विचारलं काय करतात, आम्ही काय म्हणू, आराम करताय. आताची परिस्थिती तशीच आहे. बरेचसे लोक दूर दूरहून येतात आणि डॉक्टरने आम्हा लोकांना काय वॉर्निंग दिलेलं आहे की किमान त्यांना 4-5 घंट्याच्या रेस्ट
जरुरी आहे. बरं, भंतीजी बी असे आहेत ते आमचे, ते 2 काय 3ही जरी उपासक आले की ते प्रवचन द्यायला सुरू होत, हे काही ऐकत नाही. मग कुठेतरी आम्हाला कठोर व्हावं लागतं. आणि मग भंतेजी आरामही करत असले तरी आम्ही सांगतो विहारात बसा, भंतेजी येतील. त्यांना वाटतं आम्ही भंतेजीला उठवतो, आम्ही काही भंतेजीला उठवत नाही. त्यांनाही 1 घंटा 1.5 घंटा बसू देतो. सांगण्याचा उद्देश असा असतो की आमची काळजी वेगळी आहे, परंतु उपासकही मुंबईहून आलाय, तोही प्रेमापोटीच आलाय ना. तो काही मजा म्हणून नाही आला किंवा कुठल्या पिकनिकलाही नाही आला. त्याच्या मनामध्ये त्या भंतेजीची काळजी आहे, आदर आहे, रिस्पेक्ट आहे. आमच्या परीने आमच्यामध्ये रिस्पेक्ट आहे की आम्हालाही वाटतं की त्यांना जास्त त्रास नाही देऊ, कारण डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलेलं आहे. मग याच्यातला सुवर्ण मध्ये काय असतो की तुम्ही विहारात बसा, आम्ही त्यांना उठवतो. मग 15, 20, 25 अर्धा तास झाले की परत ते येतात, हा हा उठतायत भंतेजी उठतात, म्हणजे कसं तरी 1-1.5 घंटा झाले की म्हणतात. सांगण्याचा उद्देश आहे की प्रसेनजित राजाही एका लढाईहून आलेला आहे. पण प्रसेनजित राजा विचारतो की मला बुद्धाला भेटायचं आहे. त्यावेळेस भिक्षू काय सांगतात की तुम्ही तिथे जा, निस्ते खाकरा किंवा कडीला स्पर्श करा, भगवंत उठतील. याच्या पाठीमागे सांगण्याचा हे काय की भगवंत कधीही झोपत नाही, ते जागृत असतात. त्यांची झोपही कशी असते, जागृत असते. म्हणून तुम्ही साधं जर खाकरलात तरी भगवंत उठतील, दरवाजा उघडतील आणि तुम्हाला हे करतील. प्रसेनजित राजा तसाच प्रकार करतो आणि भगवंत खरोखर दरवाजा उघडतात. आणि मग हा राजा त्यांना प्रणाम करतो, पायाला स्पर्श करतो. इथं चुंबन लिहिलंय, पायाचं चुंबन, पण स्पर्श करतो. मागे मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही भंतेजीच्या पायाला स्पर्श करू नये, कारण आपण त्या भंतेजीच्या पाया पडत नसतो. किंवा आपण आताही मूर्तीला बी आपण करतो, पाया पडणं नसतं. हे काय आहे, पंचांग प्रणाम आहे. आता मी पंचांग प्रणामाचा अर्थ का नाही सांगत, मलाच करता येत नाही पोटामुळे. अडचण म्हणजे 5ही अंगाने. पहिले आपण घोटे टेकवतो, नंतर टोंगळे टेकवतो, नंतर तळहात टेकवतो, नंतर हे टेकवतो आणि डोकं टेकवतो. याला म्हणतात पंचांग प्रणाम. हा पंचांग प्रणामही आपण 3 वेळेस कसा करतो की बुद्धंग नमामि, धम्मंग नमामि, संघंग नमामि. म्हणजे आम्ही बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण गेलेलो असतो, कुठल्याही प्रतिमेला नाही आणि कुठल्याही भिक्षूला नाही. कारण आम्ही तिथे प्रणाम केलेला असतो. आणि इथे त्यांनी भगवान बुद्धाच्या पायाला स्पर्श करतो. तो इथं तर चुंबन लिहिलंय त्यांनी, स्पर्श करतो. तेव्हा भगवंत त्याला विचारतात की राजा, तू माझ्या पायाला स्पर्श केला, ह्या देहामध्ये काय आहे असं एवढं? माझ्या पायाला तू स्पर्श केला, असं देहात तुला काय एवढं सापडलं? कारण भगवान बुद्धाला तेच सांगायचं होतं की देहाची स्तुती करू नका, देहात काही सापडलेलं नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं ना की भगवान बुद्धाच्या अस्थी 3000 सालापासून आजही जशाला तशा आहे. आपल्या अस्थी जास्तीत जास्त 50 वर्षात माती होते आपली, त्या टिकत नाहीत. म्हणून बोधिसत्वाच्या आणि बुद्धाच्या अस्थी कधीच खराब होत. 3000 वर्ष झाले ना, अजूनही बुद्धाच्या अस्थी जशाला तसे उत्खननामध्ये त्या सापडल्या त्याच्या खाली. कारण त्यावेळेची विहार कशावरती उभी राहिली होती, त्यांच्या अस्थि धातूवरती, कुठल्या केसावरती, कुठल्या दातावरती, कुठल्या याच्यावरती ते विहार उभी राहिली होती. म्हणून ते भगवान बुद्ध तिथं म्हणतात की या शरीरामध्ये काही पडलं. हे आम्हालाही का माहिती होतं. आता जर तुम्ही श्रावस्ती बुद्ध विहारात आलात ना, बाजूला जर गेलात तर आनंदबोधी महाथेरोचं एक चैत्य बांधलेलं आहे तिथे. ज्ञानज्योती भंतेजी आले होते म्हणून आम्ही काहीतरी अस्थी ठेवल्या होत्या तिथे. त्यांच्या हस्ते करायचं होतं ना. ते भंतेजी बोलले काय कशाला ठेवल्या म्हणून, ह्या काय बोधिसत्वाच्या का आरांताच्या अस्थी थोड्या आहेत म्हणून, या 3 महिन्यात झाला भिक्षू असले म्हणून का लय मोठे झाले का म्हणजे. यातलं सांगण्याचा उद्देश की त्या अस्थी अरहंत किंवा बोधिसत्वाच्या अस्थीच टिकतात. म्हणून तिथपर्यंत बुद्धाला तेच सांगायचं होतं प्रसेनजित राजाला की मला स्पर्श करून तुला काही फायदा होणार नाही. आणि हाच संदेश पुढे होता. कारण हीच एक कथा तुम्हाला सांगतो, इथल्या औरंगाबाद मधली जे बाबासाहेबांची, की बाबासाहेबांनीही व्यक्तिपूजेला विरोध केला होता. बाबासाहेब म्हटले होते माझी पूजा करत बसू नका. त्यांच्या जिवंतपणीचं उदाहरण आहे इथल्या मिलिंद पालेचं. तेव्हा मिलिंद पालेची वास्तू बांधणं सुरू होती, नेमकाच त्याने तो बोधिवृक्ष लावला होता आणि त्याच्याच बाजूला ते खुर्ची टाकून बसले होते. बाबासाहेब कधीच असे रिकामे बसत नव्हते. आपण कसं खुर्ची टाकून इकडे तिकडे पाहत, तसे ते कधीच बघत नव्हते. ते काही ना काही वाचत असायचे.
आणि त्यावेळेस ते वाचत होते आणि मग लोक भेटायला यायचे आणि ते कधी लोक यायचे आणि हात लावून पुढे जायचे. बाबासाहेब वाचण्यात मग्न होते आणि लोकांना ती संधी सापडली की एक एकच आपलं पायाला हात नसे पण तिथं पाया पडायचं पुढे जायचं. बाबासाहेबांनी जेव्हा उठून पाहिलं ते पाया पडतात. बाबासाहेबांजवळ काठी होती, काठीने मारले बाबासाहेबांनी. हा रिअल किस्सा आहे, लोकांनी सांगितलेला. कारण बाबासाहेबाला त्यावेळेस तेवढी ही होती की तुम्ही, कारण त्यांना माहित होतं जर पाया पडत राहील ते नुसतंच पाया पडतील, पुढचं काही करणार नाही. आजही आपण तेच करतो. म्हणून म्हणतात ना की बाबासाहेब डोक्यात घ्यायचा होता, आम्ही डोक्यावर घेतला. डोक्यात घेतलाच नाही, आम्ही डोक्यावर घेतला आणि म्हणून ते बाबासाहेबालाही माहित होतं, कारण ह्या लोकांना ते माहित असतं. म्हणून त्यावेळेसही कबीरासारखा माणूस म्हणतो ना, दगडात कुठे देव नाही म्हणतो ना. दगडात जर देव असेल तर तो म्हणतो मी पहाडच पुजला असता, एवढ्या दगडाला कशाला पुजला असतं. त्याच प्रकाराने इथे भगवान बुद्धाला राजा प्रसेनजिताला सांगतात की राजा, माझ्या ह्या शरीरामध्ये तुला काही सापडणार नाही. तुला जर बघायचंच असेल तर माझ्या आचरणात बघ, माझ्या शिकवणी मुक्तीमध्ये बघ, मी दिलेला जो धम्म आहे त्याच्यामध्ये बघ. आणि म्हणून त्यावेळेसही तुम्हाला आता जरी वाटत असेल पण त्यावेळेसच्या संघामध्ये जे जे नियम होत होते त्यावेळेस ते गणराज्य आणि राजे ते स्वीकारत होते. म्हणून त्यावेळेसच्या राजा लोकांना जसं आताचं संविधान आहे की नाही, त्यावेळेस भिक्षू संघ त्यांना संविधान द्यायचे की राजाने कसं राज्य केलं पाहिजे, ही प्रथा होती त्यावेळेसची. आणि म्हणून त्यावेळेसच्या पूर्ण 16 गणराज्य होती आणि मोठमोठाले राज्य होती, जे राजांची राज्य होती. त्याचे प्रत्येक असं बुद्धाच्या काळामध्ये असं एकही राज्य नाही सांगता येत की कुठल्याही राजाने बुद्धाला त्याच्या राज्यात यायला मनाई केलेली आहे किंवा बुद्धाला विरोध केलेला आहे. असं कुठलंही राज्य जम्बोद्वीपातलं नव्हतं, कारण प्रत्येक राज्य, म्हणून ते सम्यक संबुद्ध होते. आजही लोक त्रिपिटकामध्ये म्हटलेलं आहे की ऐकतं कोणाचं. आपण इथे म्हणताना परवाचा विषय होता की नाही की बुद्धमय करायचं आपल्याला पूर्ण भारत. खरंच कॅपॅसिटी आहे का आपली? विचार करा ना, मला सांगा बरं, कुठल्याही आपल्या नेत्याची कॅपॅसिटी आहे? आज अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याही भिक्षूची आहे? बाबासाहेब त्यावेळेस म्हटले होते ना की मला भारत बौद्धमय करता, कारण ते बोधिसत्व आहे. त्यांनी एक आवाज दिला आणि नागपूरला 5 लाख लोक जन्मले. ते जर 10 वर्ष खरंच जगले असते तर त्यांनी भारत बौद्धमय केला असता. मग आता आपण शांत झोपायचं का? नाही, कारण आपल्याला शांत झोपून चालणार आहे का? नाही, भारत बौद्धमय करायचा. मग पहिली अट त्यांची आहे की बाबासाहेबांनी सांगितलेली की पहिला बुद्ध तू, कारण मीच बुद्ध नाही झालो दुसऱ्याला बुद्ध करता येईल का? म्हणून पहिला बुद्ध आपण व्हायचं आणि फक्त एकाला बुद्ध करायचं. कारण इथे घरात बायको पण तुमचं ऐकत नाही, नाही का? परवा मला एका जणांनी चांगलं उदाहरण दिलं, म्हणे ते एकनाथ शिंदे येड आहे म्हणे. अरे काय झालं त्याला येड आहे म्हणाले? 1500 रुपये म्हणे बायकांना वाटत बसले, त्या थोडी मतं देणार आहेत म्हणे त्याला. 1 लाख रुपये पगार कमवतो म्हणे मी, दर महिन्याला बायकोच्या हातात देतो. आणि नंतर तिला म्हटलं याला मत देतो म्हणे, तुला काय करायचं, मी ज्याला द्यायचं त्याला देईल. मी 1 लाख देऊन माझं ऐकत नाही म्हणे, त्या 1500 रुपयावर ऐकणार आहे कधी? येड आहे. सांगण्याचा उद्देश की इथेही बुद्धाने ते सांगितलं होतं की नुसते वरच्या गोष्टीला भाळून काही फायदा नाही, तुला माझ्या मार्गावर जावं लागेल. हा खर झाला. आता आपला सप्तखंड सुरू होतोय. निकटवर्तीयाच्या भेटी, ह्या खंडाचं नावच आहे निकटवर्तीयाच्या भेटी. धम्मदूताच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणी बसून राहिलेत असे नाही, आपले धम्मदूताचे कार्यही सुरू ठेवले. आपले धम्म प्रचाराचे कार्य काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केले होते असे वाटते. अशा केंद्रापैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती. त्यांनी श्रावस्तीला सुमारे 75 वेळा व राजगृहाला सुमारे 24 वेळा भेटी दिल्या होत्या. आणखी इतर काही स्थळे धम्मप्रचाराची छोटी केंद्र होती. जसे कपिलवस्तू इथे 6 वेळा गेले होते, वैशाली इथे 6 वेळा गेले होते आणि कम्मा सम्मा धम्म इथे 4 वेळा गेले होते. आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की भगवान बुद्धांनी जास्त वर्षावासे श्रावस्तीमध्येच केलेले, कारण त्यावेळेची श्रावस्ती नगरी, त्या श्रावस्तीचं नावच असं होतं की जिथे सगळं भेटतं. त्या श्रावस्ती नगरीमध्ये
सर्व काही सुविधा होत्या, सर्व गुणाने, सर्व शास्त्राने, कारण तिच्यामध्ये अत्याचारही होत नव्हते, तिच्या सगळं काही धर्मानुसार चालत होतं. म्हणून श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धांनी 75 वर्ष वास केले. 75 वेळा गेलेले आहेत ते तिथे, वर्षावास नाही, 75 वेळा गेलेले आहेत. तर दुसरं शहर आहे राजगृह, ह्या ठिकाणी गेले. बाकी ठिकाणी भगवान बुद्ध बऱ्याचशा वेळेस गेले, चालत गेले. साधारणतः त्या उत्तर भारतामध्ये जर आजचा आपण बघितला की काश्मीर, लडाख, नेपाळ तर त्यांचं कपिलोत्सव हे सांगता येईल, उत्तर प्रदेश आत्ताचा, हरियाणा, पंजाब, ह्या त्यावेळेचं बलुचिस्तान, पाकिस्तान, पंजाब म्हणजे त्यावेळेचा सिंध, ह्या भागामध्ये भगवान बुद्ध स्वतः फिरलेले आहेत. आणि म्हणून ह्या ठिकाणावरती भगवान बुद्धाच्या भेटी झालेल्या आहेत, बाबासाहेब तिथे सांगतायत. दुसरं आहे की त्यांच्या भेटीची स्थाने. आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरही त्यांनी भेटी दिल्या. ते उकट्ठा, नादिका, साला, अस्सपूर, घोषिताराम, नालंदा, अप्पन, येतुमा येथे गेले. ते अपोसाद, इच्छा, नंगल, चंडालकप्प, कुशीनारा येथे गेले. ते देवदह, पावा, अंबसंडा, सेतवा, अनुपिया आणि उज्जू येथे गेले. त्यांनी भेट दिलेल्या स्थळाची नावे पाहिली म्हणजे असे समजते की शाक्य देश, कुरुदेश व अंगदेश या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता. सामान्यतः असे म्हणायला हरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती. या स्थानाची संख्या जरा कमी वाटते, पण त्यामध्ये अंतर कमी आहे. लिंबोनी पासून राजगृह 250 मैलापेक्षा कमी लांब नाही. ह्यावरून अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल. ही सर्व यात्रा बुद्धांनी पायी केली. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. ह्या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. नंतर मात्र त्यांच्या गृहस्थी उपासकांनी विहार व विश्रांती स्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ लागली. बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत. त्यांचा संदेश स्वीकारण्यात जे सिद्ध होते त्यांचे संदेश व अडचणी निवारण करीत. जे जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे अजान बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवित. भगवान बुद्धाची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राहील. बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचेही नव्हते. त्यांनी आपल्या भिक्षूंना सूचना दिली होती की श्रोतृवर्ग 3 प्रकारचा असू शकतो. निर्बुद्ध, ज्या मूर्खाला काही दिसू शकत नाही, तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्याचे भाषण आधी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो, पण त्याला काहीच उमजत नाही, त्याला बुद्धी मुळीच नसते. याहून चांगला म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा जो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्याचे भाषण आधी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो आणि तसे करीत असताना त्याला हे सर्व उमजते, पण भिक्खू तिथून उठल्यावर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही, त्याचे मन कोरे असते. याहूनही श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस जो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आधी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो. तसे करताना त्याला जे सर्व उमजते, सर्व काही स्मरणात राहते. स्थिर, निश्चल आणि धर्म व धार्मिक विषयात तज्ज्ञ असे असूनही बुद्ध धर्म प्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत. भिक्खूप्रमाणे त्यांच्यापाशी 3 पेक्षा जास्त चिवरे कधीही नसत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्नग्रहण करीत आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमीत. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल असे तेही इतक्या प्रसन्नतेने. भगवान बुद्धाच्या याच्याकरता बाबासाहेब लिहितात की भगवान बुद्ध, आता तुम्ही विचार करा की एवढं जर फिरणं झालं असेल, भगवान बुद्ध वयाच्या 49व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला. 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, म्हणजे वय किती झालं? 35 वर्ष. आणि 35 पासून तर वयाच्या 80 वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 45 वर्ष ते सतत फिरत होते. बुद्ध विनाकारण एका ठिकाणी एका रात्री कधीही थांबले नाहीत आणि ते पायी चालले नाही का. आमच्या राहुल गांधींनी कन्याकुमारीची तेवढी यात्रा केली, अजून त्याचे गुडघे घास आहे. बुद्ध 45 वर्ष चालले. किती वर्ष चालले? 45 वर्ष. त्याच्यासारख्या 5 स्टार गाड्या होत्या का? बुद्धाने, बाबासाहेब इथे लिहितात की त्यावेळेस बैलगाडी त्यांनी स्वीकारली नाही. त्यावेळेस तर तांगा किंवा ज्याला रथ म्हणतात ते राजाची वाहनं होती. पण ते एखाद्या वेळेस राजाने दान द्यायचं कबूलही केलं असेल,
तसे उल्लेख कुठे येत नाही, पण ज्या वेळेस एवढे राज्य होते की त्यांच्यावरती पूर्ण राज्य ओवाळून टाकायला तयार होते, तर रस दिला नसता का त्यांनी? दिला असता, पण तो बहुतेक बुद्धाने स्वीकारला नसेल. आणि म्हणून इथे आपल्याला लक्षात येत नाही, पण 45 वर्ष कंटिन्युअस चालणं किती अजब कथा असेल की नाही. आम्ही भिक्षू आता जातो का कुठे जास्त? विहारामधून आम्हाला भोजनदान जर समजा औरंगपुऱ्यातला असेल तरी आम्हाला गाडी न्यायला येते. मग त्यावेळेस भगवान बुद्ध कुठेही जरी राजाच्या तिथेही भोजन निमंत्रण स्वीकारलं असेल तरी ते पायी गेले. म्हणून इथे की त्यांचा 45 वर्षाचा हा प्रवास, कारण याच्या पाठीमागचे दोन गोष्टी आहेत. ह्या आधुनिक युगामध्ये अशी दोन माणसं होती की कांशीराम होते, की त्यांनी तोच प्रण केला होता की मी विनाकारण कुठेही जास्त थांबणार नाही. आणि त्या माणसाने पायी नाही चालले, पण सायकलवरती यात्रा त्या माणसाने केली. काय असं जोपर्यंत म्हणजे तुम्हाला जर दुनिया समजून घ्यायची असेल तर विमानात बसून दुनिया समजून येईल का? त्याला पायी चालावं लागेल. पायी चालाल तेव्हाच लोक तुम्हाला भेटत राहतील. त्याचा अर्थच तो होता. म्हणून ह्या सगळ्या यात्रा ज्या घेतल्या, महात्मा गांधींनी दांडी यात्रा घेतली, कुठे त्याचं प्रोत्साहन क्षेत्र कुठलं आहे? भगवान बुद्ध आहे. कारण भगवान बुद्धाच्या अगोदर कुणीही चाललं नाही. तो कृष्ण चालला नाही, तो तर आकाशमार्गे पळायचा. ते इंद्रही तसेच होते, सगळे. बुद्ध चालले, बुद्ध धर्तीवर पाय देऊन. आणि म्हणून मुद्रा आहे की भगवान बुद्धाला जेव्हा महाराने विचारलं की तू सांगतोस हे सगळं मी केलं, याला साक्षीदार कोण आहे? तर भगवान बुद्ध जमिनीला हात लावतात, ते वरती बोट नाही करत. कुठे हात लावतात? ते जमिनीला. आणि म्हणून भगवान बुद्ध चाललेही जमिनीवरच. 45 वर्ष चालले. आणि ते चालत असताना त्यांनी किती लोकांना उपदेश केला असेल. इथे भगवान बुद्ध स्वतःच सांगतात, भिक्षूला सांगतात की 3 टाईपचे लोक येतील तुमच्याकडे. आता आपल्या समजण्याचा अर्थ वेगळा असतो, त्यांनी त्यावेळेसही ते सांगतात की 3 टाईपचे लोक कोणते असतील. आताही तीच आहे, त्याच्यामध्ये काही फरक झाला नाही. आजही आपण भगवान बुद्धाच्या काळामध्ये ते म्हणायचे की प्रवचन ऐकायला बार बार येतो, सुरुवातीपासून येतो, शेवटपर्यंत राहतो, पण बिचाऱ्याच्या काही ध्यानात राहत नाही. असा एक प्रकारचा, आता इथं मूर्ख म्हटलंय, पण मूर्ख हेही ट्रान्सलेशन नाही, तर त्याला मंद बुद्धी किंवा कमी बुद्धीचं म्हणताय. त्याचं ट्रान्सलेशन असं असायला हवं होतं. दुसरं बाबा भगवान बुद्ध सांगतात की तो येतो, सगळा येतो. म्हणजे प्रवासनाची सुरुवात ऐकतो, मध्य ऐकतो, अंतही ऐकतो. जोपर्यंत बसलेला आहे त्याच्या डोक्यात राहतं, पण प्रवचन संपलं, प्रवचनाच्या बाहेर गेला की संपलं. आजही तीच कथा आहे की नाही? आजही आपण बुद्ध, आता जर मी परीक्षात घ्यायची ठरली आणि तुम्हाला विचारलं की निदान सिक्वेन्स तरी सांगा बरं बुद्ध आणि त्याचा धम्माचा, नाही सांगता येणार. म्हणजे आपण निदान 2 नंबरचे आहोत, आहे की नाही? की आपण येतो, इथं आहे तोपर्यंत आपल्याला सर्व कळतं, बाहेर गेलं होऊ शकतं की आपला प्रपंच आहे, आपलं घर आहे, आपलं दार आहे, आणि त्याच्यावरती अध्यात्मावरती आपला भौतिक प्रपंच हवी होतो. आणि म्हणून आपल्या ते लक्षात राहू शकत नाही. बुद्धाने त्यावेळेसही भिक्षूला सांगितलं होतं की तसाही तुझ्याकडे श्रोतृवर्ग येईल. आणि तिसरा सांगितला की तो परफेक्ट असेल, तो प्रवचन सुरुवातीचंही ऐकेल, मध्यातही ऐकेल, शेवटलाही ऐकेल, आणि ते जशाला तसं त्याच्या ध्यानातही राहील. ध्यानातच राहणार नाही तर तो त्याच्यावर आचरणही करेल. आणि त्याला भगवंतानी प्रज्ञावान. कोणाला म्हटलं प्रज्ञावान? की ज्याला तो नुसतंच ऐकत नाही तर त्याच्यावरती आचरण करतो, नुसतंच आचरण नाही करत तर तो आपल्यासारख्या दुसऱ्याला सांगतो. आणि म्हणून बुद्धी किंवा ज्ञान वाटल्याने कमी होत, उलट वाढत जातं. कसं वाढत जातं? समजा एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ती तुमच्याच जवळ ठेवली तर, कुठली, समजा एखादी गोष्ट तुम्हाला जादूच माहिती आहे, तुम्हाला ही जादू माहिती आहे की तुम्ही बसलेल्या माणसाला गायब करता, ही जर तुम्ही तुमच्याच जवळ ठेवली तर तेवढीच राहील ना. पण तुम्ही 15 माणसाला सांगितलं, ते 15 जण गायब करतील ना सगळ्या. 15 जणांजवळ गेली, तुमच्या जवळची कमी झाली का?
म्हणून बुद्धीच असा एक प्रकार आहे की ती कितीही वाटा. ज्ञानच असं एक आहे की ते कितीही वाटा ते वाढत जातं आणि ज्यानी वाटलंय त्याच्या जवळचं बी कमी होत नाही, लुप्त होत नाही. महाभारतामध्ये त्या कुंतीला पुत्रकामेष्टी मंत्र दिले होते दुर्वासाने. काय होते ते की तिने कुठल्याही देवाचा ते मंत्र जर म्हटला की त्या देवाने यायचं आणि हिला पुत्र देऊन निघून जायचं. परंतु तेव्हा तिने जो माद्रीला दिला तेव्हा हिच्या जवळचा संपला. म्हणजे तो दुर्वास प्रज्ञावान होता का? बुद्ध प्रज्ञावान होते. बुद्धाचं ज्ञान बुद्धाने काय सांगितलंय, तू वाटत जा, तुझ्या जवळचं कमी होणार नाही. म्हणजे त्यांच्यातलं थोतांडही असं होतं, कारण काय त्यांचं थोतांड म्हणजे ते खूप हुशार होते. ते पुरावा मागितला असता ना लोकांनी. तेव्हा जर दुर्वासाने ते कुंतीला दिला तर मग कुंतीनं तो द्रौपदीला दिला असता, द्रौपदीनं तिच्या सोनाला दिला असता, आतापर्यंत आला असता ना तो चालत. म्हणून त्यांनी सांगितलं नाही, ते माद्री बरोबर गेला म्हणे जळून. ते असा पुरावाच ठेवत नाही. म्हणून त्या रामालाही त्यांनी नदीत बुडून मारला. नाही तर आपण समाधी विचारली असती ना, त्याची समाधी कुठे आहे म्हणून. जशी शिवाजी महाराजांची समाधी शोधली की नाही तशी. म्हणून सांगण्याचं हे आहे की बुद्धाने सांगितलं की तुमच्याकडे त्याच टाईपचे लोक येतील. आता हे उपदेश कशा करता होता, तर तुम्ही कंटाळा करू नका. नाही तर मग एखादा भिक्षू म्हणेल याला किती सांगतो तरी समजत नाही. कंटाळा करू नका, त्याला बार बार धम्म सांगा. मग तो त्याला कुठल्याही टाईपचा जरी असेल, तुम्ही प्रज्ञावानच उपासक नसावा. म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळेसही आपल्याला 3 उपासक सांगितले होते किंवा 3 व्यक्ती सांगितल्या होत्या की ह्या 3 व्यक्ती तुम्हाला नेहमी भेटतील. आता आपल्या याच्यामध्ये 3 नाही, एक चौथी व्यक्ती झाली. कारण तुमच्या माहिती करता, कारण आपल्या चौथी व्यक्ती कोण झाली की त्याला म्हणतात की याला माहिती नाही काहीच नाही, पण तो निश्चितच अडचणी निर्माण करतो, आहे की नाही. अर्धच माहिती असतं, मग ते दुसऱ्यालाही ऐकू देत नाही, आपल्यालाही माहिती नाही, तिसऱ्याला होऊ देत नाही. हा चौथ्या प्रकारचा माणूस आहे. आजपर्यंत तुम्हाला ते तशा प्रकारची माणसं सापडतील की तुम्हाला तुम्ही जरी सांगायला गेले की तुम्हाला तो वेगळ्याच प्रकाराने विचारेल, मग हे कसं काय झालं माहिती. म्हणून असा एक आता चौथ्या प्रकारचा माणूस आहे. भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणून भिक्षूला याच्याच करता त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कंटाळा करू नका, धम्म सांगता नाही तुम्हाला या 3 टाईपचे लोक भेटतील. म्हणून तुम्हाला बुद्धूतला बुद्धू जरी भेटला, तुम्हाला मतिमंद जरी भेटला, तरी त्याला तुम्हाला धम्म सांगत राहायचं आहे. जेवढ्या वेळ सांगता येईल तेवढ्या वेळ सांगत राहायचंय. फक्त आठ तेवढीच आहे की त्यांनी ती विनंती केली पाहिजे. माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट. आपण आता ग्रंथाच्या शेवटाकडे चाललो. सांगण्याचा उद्देश आहे की भगवान बुद्धाने, आज काय होतं की आपल्याकडे आपण संकल्पना खूप डोक्यात असं एक भरून ठेवलेलं आहे की भिक्षू म्हणजे काय म्हणता येईल त्याला, भिक्षू म्हणजे एवढा कर्मठ असायला पाहिजे की त्याने कुठे बघूच नाही. आता तुमच्या माहिती करता सांगतो की एखादा भिक्षू आहे, आता माझ्यासारख्याच उदाहरण घ्या. आता मी अरंतही नाही, मला काही निर्वाणही प्राप्त नाही झाला, आणि मी तुमच्यासारख्या संसारातून या जीवनात आलेलो आहे की नाही. मग आता सगळ्यांची अपेक्षा काय असते, नाही नाही ह्या भंतीजी एवढा त्यागी असावा. बरं ठीक आहे ना, त्यागी असावा तर मग काय करावं, माझ्या पूर्वाश्रमीच्या नात्याचा काय खून करावा का. डोक्यातून विचार करा ना आपण. काय असतं आपल्या अपेक्षा, ह्या टोकाच्या अपेक्षा आहे. कोणाविषयी टोकाच्या अपेक्षा आहे. आजपर्यंत जर तुम्ही भिक्षू मधले घेतले तर जवळजवळ 70% भिक्षू हे प्रपंचामधूनच आलेले भिक्षू आहे. हा, तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा कुठली करू शकतात की त्यांनी परत त्या मोहजाळात जाऊ नये. पण तुम्ही जर आता विचार करा की एखाद्या भिक्षूचा मुलगा तो त्याला जर भेटायला आला तर तुमच्यासारख्या लोकांनी त्याच्याकडे टवकारून बघायची काही गरज आहे का. आहे ना तो त्यावेळेस त्या पूर्वाश्रमीचं त्याचं नातं आहे. उलट तुम्ही एवढ्या प्रगल्भतेने बघायला पाहिजे की समाजाला नुसता त्या भंतेजींनी त्याग नाही केला, त्या लोकांनी त्याग केलाय, म्हणून तुम्हाला तो भंतेजी भेटलाय. त्या लोकांनी त्याग नसता केला तर तुम्हाला तो भंतेजी नसता भेटला ना. म्हणून त्या लोकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. मी एखाद्या दिवशी तुम्हाला माझं उदाहरण सांगेल. 2 बायांनी मला
खरं भिक्षू कोण आहे ते शिकवलं होतं. तर एवढं काढतात माणसाच्या मनातलं, कारण तसं विचारता येत नाही ना, का भंतीजी तुमचं लग्न होईल का पहिलं, नाही का? मग विचारण्याचा प्रकार कसा असतो, भंतीजी तुम्ही कधी झाले भिक्षू, विचारायचं तेच असतं त्यांना, आहे की नाही? ते अंदाज बांधतात ना. भंतीजी जर म्हटलं की 20-25 वर्ष झाले, मग ते बघतात भंतीजीचं वय काय, हे काय, मग बहुतेक हा नसेल. तर हे प्रकार असतात आपलं भंतीजीकडं किंवा कारण आपल्यामध्ये ती प्रगल्भता आली पाहिजे. आणि त्या काळ सांगण्याचा उद्देश काय, की भगवान बुद्धही घरी गेले, भगवान बुद्धही यशोधरेला जाऊन भेटले, भगवान बुद्धही राहुलला जाऊन भेटले. आता तेवढ्या उंचीचे आताचे भिक्षू आहेत का, तर नाही. कारण तेवढ्या उंचीचे त्यांच्या घरचे लोक आहेत का, नाही. कारण यशोधरेची उंची तेवढीच होती, तिने राहुल उचलूनच त्यांच्या हातात देऊन टाकला. आताच्या बाया तेवढं करतील का, म्हणजे एकटा झाला बस झाला बाबा, माझे पोरं काही नेऊ नको, तो एकटा झाला ना भंतीजी, ठीक आहे, जा तिकडे बोंबलत ते, काही घेणं नाही आम्हाला. परंतु यशोधरा होती, यशोधरेने त्यांना राहुलला अधिकार मागायला सांगितला आणि भगवान बुद्धांनी त्याच्या हातात भिक्षा पात्र दिला, अधिकार दिला. म्हणून आपण आता काय अपेक्षा करतो भिक्षूकडनं, त्या अपेक्षा आपल्याला करणं आता जायज आहे का? कारण ते सम्यक संबुद्ध होते. यशोधराही ती यशोधरा होती. आताच्या भिक्षूच्या पूर्वाश्रमीच्या मुलाकडून किंवा बायकोकडून तुम्ही ती अपेक्षा कराल का? नाही करणार नाही. हा, तो वैतागून आला असेल तर ते बी लोक त्याच्याकडे बघणार नाही, हे बी त्याच्याकडे बघणार नाही, कारण ते वैतागून आलं. परंतु ज्यांनी परमिशन घेतली, त्या घरच्या लोकांना सांगितलं की मला जाऊ द्या त्यांच्यामध्ये, तर मग मात्र त्या भिक्षूपेक्षाही त्या लोकांचा त्याग मोठा आहे आणि मग त्यांचा रिस्पेक्ट व्हायला पाहिजे. आता तो होत नाही चुकून. कारण परवालाच एक जण माझ्याकडे आलं, अहो म्हणजे नाशिकचे भंतीजी होते. मग काय झालं म्हटलं, ते म्हणे त्यांच्या गावी गेले होते. मग जाऊ दे ना, तुझं काय गेलं, नाही म्हणे जायला नाही पाहिजे ना. अरे म्हटलं भले माणसा बुद्ध गेले होते ना, आणि त्रिपिटकामध्ये विनयामध्ये सांगितलं, जर तुमचा भाऊ आजारी असेल तर वर्षावासात पण 7 दिवस जायची परमिशन आहे. जर तुमचा भाऊ, आई, वडील हे जर आजारी असतील किंवा तेवढं मोठं कारण असेल तर वर्षावासात पण 7 दिवस तुम्ही जाऊ शकता. बुद्धांनी परमिशन दिली, पण आमचे लोक काही परमिशन द्यायला तयार. मग आता काय म्हणायचं सांगा. बुद्धापेक्षाही आम्ही विनयवाद, आणि मग मात्र आम्हाला धम्म कळायला अडचण होते. सांगण्याचा उद्देश आहे की भगवान बुद्धांनी आपल्या अंतिम समयामध्ये त्यांनी आपल्या आप्तांना भेटी दिल्या. त्यातली पहिली भेट त्यांनी महाप्रजापतीला दिली. आता महाप्रजापतीला भेट दिली तर महाप्रजापती ऑलरेडी संघात होती, कारण भगवान बुद्धाचं पुरं खानदानच भिक्षू झालं होतं. यशोधरा, राहुल, महाप्रजापती, नंद हे सगळे झाले होते. पण तरीही भगवान बुद्ध महाप्रजापतीला भेटायला गेले शेवटच्याला. यशोधरेला त्यावेळेच्या कपिलला नाही, ती भिक्षू झाल्यानंतरही भेटायला गेलेत भगवान बुद्ध. तिला कसे भेटायला गेलेत ते आपण याच्यामध्ये बघूया. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा यांची बुद्धाची भेट होऊ शकली. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्याने तिला सद्धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते, कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता, कारण त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता, कारण त्यांच्या धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते, कारण त्यांच्या साह्याने तिने भवसागर पार केला होता. बुद्धाचे जननी समजले जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता. आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. आता हा देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःख निश्चिन भगवान, मला हे करण्यास अनुमती दे. यशोधरेने बुद्धाला उद्देशून म्हटले की ती आता 78 वर्षाची झाली आहे. त्यावर बुद्ध म्हणाले की त्याचेही आता 80 वर्ष सुरू आहे. यशोधरेने सांगितले की आजची रात्र ही तिची अखेरची आहे. महाप्रजापतीपेक्षाही तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाचीही याचना केली नाही. उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझे आश्रयस्थान आहे. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता.
ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती, कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती. महाप्रजापती आणि यशोधरा, यशोधराला कात्यायनी म्हणायचे. तिचं नाव काय होतं? कात्यायनी संघामध्ये. आणि ती बोधिसत्व झालेली यशोधरा, खूप मोठी महाकात्यायनी म्हणतात तिला. महाप्रजापती भगवान बुद्धाकडे जाते, कारण किती केलं तरी माता होती. माता म्हणजे महामायेची बहीण होती प्रजापती. दोघी ह्या बहिणी होत्या. दोघीही 1-1.5 महिन्याच्या अंतराने दोघींची प्रसूती झाली होती. परंतु जेव्हा महामायेने प्रजापतीकडून वचन घेतलं होतं, तेव्हा प्रजापतींनी आपला नंद नावाचा मुलगा दासीकडे दिला होता स्तनपान करण्याकरता, आणि सिद्धार्थाला स्वतः स्तनपान केलं होतं. म्हणून त्याच्या नावानं, त्यांचं नाव सिद्धार्थ परंतु तिचं नाव गौतमी, गौतमी प्रजापती होते, म्हणून भगवान बुद्धाला गौतम म्हणतात. आणि म्हणून ती माता होती. प्रजापती जेव्हा संघातही आली तेव्हा तिनेच पुढाकार घेतला होता. आणि म्हणून कधी कधी आपण म्हणतो ना, मी मागे तुम्हाला सांगताना सांगितलं की प्रयत्न मला प्रश्न विचारला होता की ज्ञानरक्षित भंतीजी तुमचे भाऊ आहेत, तर मी सांगितलं की भौतिक जीवनामध्ये ते माझ्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे, पण आध्यात्मिक जीवनात ते माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे आहेत. तोच प्रश्न इथं प्रजापतीने केला होता की भगवंत, मी तुम्हाला जन्म दिला तो भाग वेगळा, पण अध्यात्मामध्ये तुम्ही मला जन्म दिलेला आहे, आणि म्हणून तुम्ही जन्म दिला म्हणून महाप्रयाण करण्याची किंवा महापरिनिर्वाण घेण्याची अनुमती मागायला. परत तुम्ही विचार करा, त्यावेळेसची लोक निर्वाण हे स्वतःहून घेत होते. महापरिनिर्वाण ती परमिशन मागायला आली की आता मला हे शरीर सोडू द्या, मला जायचंय, कारण आता मी म्हातारी झाले, शरीर थकलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाची ती शेवटची भेट घेताना महाप्रजापती त्यांना विनंती करते की मला आता ते माझं शरीर सोडू द्या. परंतु यशोधरा मात्र ती विनंती करत नाही. कारण यशोधरा, याचा अर्थ म्हणजे ती काय घमंडी होती का? असा अर्थ नाही. कारण यशोधरा ही खूप परफेक्ट होती, तिला तिचा धम्म सर्व कळाले होता, आणि त्याच वेळेस त्या अरहंतापर्यंत गेल्या होत्या. म्हणून तिने त्यांना विचारलं नाही, कारण अत्तदीप भव ही संज्ञा यशोधरेपासून आलेली आहे. कारण यशोधरेनी जेव्हा प्रजावतीने महापरिनिर्वाणाची परवानगी मागितली तेव्हा यशोधरेने मागितली नाही, परंतु महाप्रजावती आणि यशोधरेचं महापरिनिर्वाण हे एकत्रच झालेलं आहे. तेव्हा यशोधरा ही किती वर्षाची होती? 78 वर्षाची. आता इथे ट्रान्सलेशन चुकीचं झालेलं आहे, कारण तुमच्या माहितीकरता सांगतो की ज्या दिवशी भगवान बुद्धाचा जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, त्या दिवशी 5 लोकांचा जन्म झालेला आहे. पहिला कोणाचा झाला? भगवान बुद्धाचा. दुसरा यशोधरेचा. तिसरा कंथक नावाच्या घोड्याचा, त्यांचा मित्र शन्न, आणि 5वा बोधी वृक्ष. ह्या 5 गोष्टी एकाच दिवशी जन्माला आलेल्या. ह्या एकमेकाला अनुरूप आहे. परंतु यशोधरा ही मात्र 78व्या वर्षी महापरिनिर्वाण स्वीकारते, आणि भगवान बुद्ध 80व्या वर्षी, म्हणजे यशोधरेच्या नंतर 2 वर्षांनी भगवान बुद्ध परिनिर्वाण स्वीकारतात. दुसरी भेट आहे पिता पुत्राची अंतिम भेट. एकदा बुद्ध राजगृहाच्या वेळुवनात राहत होते. त्याच वेळी राहुल अंबलठिका येथे राहत होता. संध्याकाळ होता होता भगवान बुद्ध समाधी संपून राहुलकडे गेले. त्यांना दुरून येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व 5 प्रक्षालनासाठी पाणी ठेवले. राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून बुद्धांनी आपले पाय धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूला जाऊन तो बसला. राहुलला उद्देशून बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही, त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो. म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की थट्टेत सुद्धा खोटे बोलले जाणार नाही. तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर. तुला एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ती दुःख उत्पादक किंवा दुःख परिणत आहे काय.
विचारांची जर तुला वाटले की ती तशीच आहे तर ती करू नकोस. पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू करावी. प्रेमळ मैत्री तुझा विकास व्हावा असे होण्याने दोष भावना नष्ट होते. करुणे तुझा विकास व्हावा असे होण्याने पीडा नष्ट होते. परी हित संतोषात तुझा विकास व्हावा असे होण्याने पराडमुक्ता नष्ट होईल. संयमी शांत वृत्ती तुझा विकास व्हावा असे होण्याने विसंगती नष्ट होईल. देहभ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा असे होण्याने विकारवस्था नष्ट होईल. नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल असे भगवान बुद्धांनी सांगितले. त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. भगवान बुद्ध, कारण राहुलाला पहिला सामनेरही म्हणतात, पहिला श्रामणेर आहे, त्यांच्यापासूनच श्रामणेर म्हणजे भिक्षूला श्रामणेराची दीक्षा देणं ही राहुलापासून सुरुवात झालेली. भगवान बुद्ध शेवटचं त्यांनाही काही गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा ते आनंदाला सांगतात, तेव्हा हे ते भेटी घ्यायला सुरुवात करतात. आणि बरेचसे की जसं प्रजावतीला त्यांची शेवटची भेट झाली, यशोधरेला शेवटची भेट झाली, तशी राहुलालाही ते स्वतः भेटायला गेले. आता ज्यावेळेस राहुलाला भेटायला गेले त्यावेळेस राहुल लहान आहे का? राहुल त्यावेळेस मोठे झालेले, कारण राहुल जवळजवळ 27-28 वर्षाचे त्यावेळेस आहेत. आणि त्यावेळेस भगवान बुद्ध त्यांना उपदेश देतात. उपदेशही बघा कसा आहे. ते राहुलाला ह्या वाक्य सांगतात की थट्टेतही खोटं बोलणं नाही पाहिजे, कारण जो माणूस खोटं बोलतो तो कुठलंही पाप करण्यापासून अलिप्त राहू शकत नाही. म्हणजे खोटं बोलण्याला भगवान बुद्धांनी त्या शिलाला किती महत्व दिलेलं आहे. आणि आपण वाक्याला खोटं बोलत असतो. भगवान बुद्ध काय म्हणतात की मस्करीतही खोटं बोलू नको. कोणाला उपदेश करतात ते? राहुलला. म्हणजे राहुलला, कारण भगवंताची प्रत्येक भाषा किंवा प्रत्येक वचन ही ज्या ज्या माणसाला सांगितली त्याच्याकरताच आहेत का ती? कारण ती पूर्ण जगाकरता आहे. ते राहुलाला सांगितलं. परंतु ही कशी, आता तो परत तर्काने तुम्ही विचार केला की भगवान बुद्ध आणि राहुल हे दोघच असतील बाबा, मग हे कसं काय माहित झालं कोणाला? तर्क येईल का नाही तुमच्याकडे? कारण ह्या तर्काला मग आनंदाकडे जावं लागतं. कारण आनंदाने ते पहिले 8 वर घेतलेले आहेत भगवान बुद्धाकडनं की भगवान बुद्ध तुम्ही कुठेही जाल आणि मी तुमच्या सोबत जर नसेल आणि तुम्ही कोणाला काहीही जरी उपदेश केला असेल तर तो तुम्ही मला येऊन सांगितला पाहिजे. म्हणून तुम्हाला कुठेही शंका घ्यायला वाव आहे का? आणि संगीतीमध्ये कोणाला विचारून केलं? एतंग मे सुतंग. का म्हणतात? आनंदाकडे बघतात ते की हे वाक्य बुद्धाचं आहे का? तेव्हा तो म्हणतो हा हे मी ऐकलेलं आहे. म्हणून कुठेही तुम्हाला तर्क शंका भगवान बुद्धाच्या वचनामध्ये कुठेही घेता नाही येणार. आणि म्हणून त्यांनी राहुलाला दिलेली ती देशना जशाला तशी त्यांनी येऊन आनंदाला सांगितलेले. कारण ते जगातला एकमेव असा माणूस आहे की अपॉइंटमेंट आपल्या मालकाकडून त्याने त्याच्या कंडिशनवर घेतली. आता तुमच्या ज्या अपॉइंटमेंट होतात त्या तुमच्या कंडिशनवर आहे का? इंजिनियरची बी अपॉइंटमेंट असेल तर वर्क लिस्ट येते त्याच्यामध्ये, नाही का? हे काम केलं पाहिजे, ही ड्युटी केली पाहिजे, असं केलं पाहिजे. मग तो प्रोफेसर असो चाहे चपराशी असो, पण जगातला एकमेव आनंद असा आहे की नोकरी स्वीकारताना त्याने त्याच्या अटीवरती स्वीकार. भगवान बुद्धाचा उपस्थापक व्हायचं 8 गोष्टी त्यांनी भगवान बुद्धाकडून मान्य करून घेतल्या. आता त्यानंतर आपण कधीतरी सांगू, त्या खूप मोठ्या होतात. आणि म्हणून इथे राहुलाला भगवान बुद्ध उपदेश देतात की तू मस्करीत पण खोटं बोलता कामा नये, कारण खोटं बोलणारा माणूस कुठलंही पाप करायला मागे पुढे बघत नाही. आताही आपण म्हणताना तेच म्हणतो की नाही, जाऊ दे ना, आता केलं एवढं जास्त केल्याने काय बिघडतंय? अशीच गोष्ट आहे ना की सगळं घरच गळतंय, मग घरातलं पाणी पण द्या सांडून, आहे की नाही? जर वरून घर गळतंय मग घरातलं मडकं बी टाका फोडून, तेवढ्यानेच काय ओलं होणार आहे म्हणतात. सांगण्याचा उद्देश असा आहे की भगवान बुद्ध तुम्हाला मस्करीत पण ते करायला नाही सांगतात. तर भगवान बुद्ध त्यांच्या प्रवचनामध्ये ते ह्या 6 गोष्टी त्यांना सांगतात. चिंतन केलं पाहिजे म्हणतात कुठल्याही गोष्टीचं, आणि मग या 6 गोष्टी आपल्यालाही लागू आहेत. भगवान बुद्धांनी राहुलाला सांगितलं की तुझ्या मैत्रीमध्ये विकास झाला पाहिजे. मैत्रीमध्ये विकास झाल्याने काय होईल? तर पीडा नष्ट होईल. कधी कधी आपल्याला कुठल्याही गोष्टीची बघा पीडा कुठं असते आपल्याला?
की ज्या गोष्टीने, मग भगवान बुद्धाने काय सांगितले, मी तुम्हाला तीच गोष्ट सांगितली होती की भगवान बुद्धाने दुश्मनावरती पण प्रेम करायला सांगितलं, मैत्री करायला सांगितली ना. जसं मी तुम्हाला त्या सावंत आणि सावंतची गोष्ट सांगितली होती की त्या धर्मात तसं नाही. त्याने वर मागितला ते शंकराचं सांगितलं ना, तुमच्या लक्षात आहे का तो? भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये वेगळं आहे की भगवान बुद्ध काय सांगतात की तुमच्या दुश्मनावरती मैत्री करा. कारण भगवंताकडे असेच एक बाई आली आणि भगवंताला विचारलं की भगवंत म्हणाले नाही की तुला तू ध्यानाला बैस, मैत्री कर दुसऱ्यावरती. म्हणजे साऱ्या जमान्याला करते पण शेजारणीला काही करत नाही. म्हणे मेली रोज भांडते माझ्याशी, नालीहून भांडते, कचऱ्याहून भांडते, कशाहून भांडते. म्हणे मी हिच्या करता कशाला मैत्री करू? भगवान बुद्ध म्हणे नाही, असं नाही चालत. कारण तुला जे बी काही भेटेल पहिलं तिच्याच दारातून पुढे जाईल ना, रस्ता दुसरा आहेच नाही. तुला जर तुझ्या बापाला पाठवायचंय गावाला तर रस्त्यात तिचं घर आहे ना, पहिलं तिच्याच दारातून जाईल. तुला जे बी प्राप्त होईल ते तिच्या दारातून जाईल. म्हणून तुझ्या मनातूनच मैत्री करणं म्हणजे तुला पीडा होणार नाही. ते राहुलला सांगतात की तू मैत्री विकसित कर. कोणाविषयी तुम्ही एकदा मैत्री विकसित आपल्या दुश्मनाविषयी जर केली की आपल्या मनातली पीडा शांत होते. तसं तिथं महादेवाने त्या सावंतला वर दिला, त्याच्या तपश्चर्याला पावला आणि त्याने विचारलं काय, पण महादेवाने आठ घातली की तू जर एक मागितलं की त्या सामंतला दोन भेटणार. म्हणजे याने एक बंगला मागितला त्याला दोन बंगले, याने एक गाडी मागितली की त्याला दोन गाडी. हे परेशान झालं ना. तपश्चर्या मी केली म्हणे, तो महादेव मला प्रसन्न. त्याने काहीच नाही केलं. उद्या मागतो म्हणे. रात्रभर विचार करत बसला, काय मागू काय मागू काय मागू. सकाळी सकाळी त्याला बुद्धी प्राप्त झाली. गेला दुसऱ्या दिवशी महादेवाकडे. महादेव म्हणे मागायचं म्हणे. हा म्हणे मागायचं काय? मग म्हणे बरोबर ना तुम्ही, मला जे एक द्याल ते त्याला दोन. म्हणे मग माझा एक डोळा फोडून टाका, म्हणजे त्याचे दोन्ही फुटतील. त्या धर्माचा आणि त्यात त्यांचा महादेवही तथा असतो म्हणतो. भगवान बुद्ध तसं म्हणत नाही. भगवान बुद्ध म्हणतात की तुला जर ध्यानामध्ये तुला जर काही प्राप्त झालं तर ती धारा वाहील ती पहिली तिच्याच दारातून जाईल, त्याच्याशिवाय ती पुढे जाणारच नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध राहुलालाही सांगतात की तू मैत्री विकसित कर, कारण त्याने तुझ्या मनात असलेली पीडा नष्ट होईल. तर दुसरं त्यांनी काय सांगितलंय, करुणा विकास कर. करुणा म्हणजे काय, आपल्याला दया. परत तेच येतं दुसऱ्या धर्मामध्ये, दया कोणावर करायची. आजही आपण, काल मी तुम्हाला सांगितलं की दया जास्तीत जास्त आपण कोणावर करतो की जो आपल्या आजूबाजूला असतो तो. परंतु तुम्ही ती जर पूर्ण जगावरती दया केली तर दयेमुळे काय होते तुम्हाला, करुणेमुळे, दयेमुळे परार मुक्ता. म्हणजे तुम्हाला कोणाविषयी तुमच्या मनात शत्रुता की भावना राहत नाही. म्हणजे दुःख व्हायचं कुठलंही कारण तुमच्यामुळे. कारण जर करुणा केली, तुम्ही प्रत्येकावरती करुणा केली, माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक माणसाकडे मी करुणेने बघितलं, प्राणी मात्रावर करुणेने बघितलं, झाडावर करुणेने बघितलं, तर माझ्यातलं जी परामुक्त आहे ती सगळं नष्ट होऊन जाते. तर तिसरं त्यांनी सांगितलंय परहित संतोष. कधी कधी आपल्याला संतोष कधी होतो, मला भेटल्यावरच होतो ना, दुसऱ्याला भेटल्यावर होतो का? कधीतरी असं झालंय का की शेजाऱ्याकडे मोठी गाडी आली आणि माझ्याकडे फक्त मारुती आणि तो मी उड्या मारल्यात, असं झालंय का कधी? उलट वाईट वाटतंय, साला काहीतरी करत असेल, म्हणजे नंबर 2चा पैसा असेल त्याच्याकडे, त्याच्याशिवाय थोडी आणली त्याने. कारण शोधतो ना आपण. म्हणजे दुसऱ्याच्या हितामध्ये सुख वाटणं, दुसऱ्यामध्ये. याच्यातलं कोणाला वाटतंय फक्त दुसऱ्याच्या हितामध्ये सुख? जगामध्ये एकमेव व्यक्ती आहे की आपली आई. तिला वाटतं आपल्या सुखामध्ये आहे की नाही. आईला आपला मुलगा मोठा झालेला ती उड्या मारते, तिच्या अंतर्मनातून तिला आनंद होत असतो, व्यक्तीला नाही. भगवान बुद्ध राहुलाला ते सांगतात की परहित सुख वाटलं पाहिजे तुम्हाला, की दुसऱ्याचं जर चांगलं होतंय, दुसऱ्याच्या कृतीमध्ये जर काही चांगली भावना असेल तर तुम्हाला त्याचा आनंद झाला पाहिजे. ज्या दिवशी तो आनंद होईल त्या दिवशी तुमच्या अंगातल्या सगळ्या व्याधी निघून जातील. त्याच्यानंतर तर सांगतात की देहभ्रष्टतेपासून विकसित केलं पाहिजे. भगवान बुद्धांनी
पहिला उपदेश जर काय केला असेल की चांगल्या शरीरामध्ये चांगलं मन कधी राहू शकतं की तुमचं शरीर निरोगी असेल तर. शरीर रोगी असेल तर मन पण रोगी असतं, कारण बुद्धाने मनावरतीच काम केलेलं आहे. मनाला भगवान बुद्धाने खूप मोठी बाबासाहेब तर म्हणतात की मनाला आत्म्याची संज्ञा दिलेली आहे. भगवान बुद्ध नाही म्हटले, पण बाबासाहेब काय म्हणतात की बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये मनाला एक, जसा की हिंदू धर्मामध्ये आत्म्याला म्हटलंय तसं हिंदू धर्मामध्ये मनाला त्याची उपमा दिलेली आहे. कारण मन हे तुम्हाला चांगलंही करायला सांगतं आणि वाईटही करायला सांगतं. आणि म्हणून देह, कारण सुदृढ देहामध्ये सुदृढ मन राहू शकतं. तुमचा देह जर सुदृढ नसेल तर मग मात्र तुमचं मनही सुदृढ राहू शकणार नाही. कारण आजही आपण बघितलं की कुठल्याही कमकुवत माणसाच्या बुद्धीलाही कमकुवत आणतो ना. पॅरालिसिस झालेल्या माणसाचं अर्धांगवायू, झालेल्या माणसाचं अर्ध शरीर, आणि म्हणून त्याला कुठल्याही गोष्टीपासून हे करता येत नाही. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की देह भ्रष्टतेचं नेहमी चिंतन कर, कारण तुझा देह कधीही विकलांग झाला नाही पाहिजे. देह जर विकलांग असेल तर मग मात्र तू पुढच्यालाही चांगलं मार्गदर्शन करू शकणार नाही. कारण चांगल्या शरीरामध्ये चांगलं मन राहतं, दुर्बल शरीरामध्ये दुर्बलच मन राहणार. म्हणून देह भ्रष्टतेपासून दूर राहणं, संयमित राहायला सांगितलं. कुठल्याही गोष्टीमध्ये स्थित प्रज्ञ म्हणावं त्याला, की संयमित असावं. मी नेहमी तुम्हाला उदाहरण देत होतो की महाडच्या चौदार तळ्याच्या वेळेस बाबासाहेबाच्या अनुयायावरती लोकांनी दगड मारली. आजही तुम्ही बरेच वेळेस गेलाच असाल महाडला. आता तरी थोडं महाड वाढलंय, पण त्यावेळेच्या महाडच्या पुऱ्या नगराची लोकसंख्या 3000 होती आणि तुमचे सत्याग्रही 6000 होते. संयम सांगतो मी, संयम कसा पाळला जावा. बाबासाहेबांनी जर संयम सोडला असता, पुढं काय व्हायचं ते हो, ते महाड अस्तित्वात राहिलं असतं का? जर बाबासाहेबांनी या 6000 लोकांना सांगितलं असतं, त्यांनी दगड मारले, तुम्ही बी जाऊन मारा, महाड नंतर बघते काय व्हायचं, महाराचं काय व्हायचं, जर आता काही नेता असता तर. पण संयम, भगवान बुद्धांनी त्यावेळेस काय सांगितलं होतं, संयम बाळगा. जो संयम, त्याच्यावरती विचार करा. जर तुमच्यामध्ये संयम नसेल तर मग मात्र तुम्ही कुठल्याही गोष्टी, चांगल्या गोष्टी करू शकणार नाही. म्हणून राहुलाला भेटीमध्ये त्यांनी तो शेवटचा उपदेश केला होता की राहुल, ह्या 6 गोष्टी मी तुला सांगितलेल्या आहेत, ह्या 6 गोष्टीवरती नेहमी चिंतन कर, नेहमी मनन कर आणि याच्यानुसारच आचरण करण्याचा प्रयत्न कर. त्यांनी त्या राहुलाला सांगितलेल्या आहेत का, त्या आजही आपल्याला जशाला तशा लागू पडतात. म्हणून आजही आम्ही भगवान बुद्धाचे राहुलच आहोत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी भिक्षूला माझे पुत्र म्हटलं. फक्त राहुलालाच म्हटलं का त्यांनी? नाही, प्रत्येक भिक्षूला त्यांनी माझा पुत्र म्हटलं भगवान बुद्धांनी. प्रत्येक उपासकाला भगवान बुद्धांनी माझा पुत्र म्हटलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी दिलेलं तत्वज्ञान, भगवान बुद्धांनी केलेले उपदेश कधीही कालबाह्य झाले नाही, जशाला तसे आजही लागू आहे. म्हणून आजचं प्रकरण आपण इथे संपवू आणि बाकी उद्या बघूया.